होण्याआधी जर का 12 प्लेयर इथं आला नाही तर डायरेक्ट पेनल्टीचा कॉल दिला जाणार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिरिक्त वेळ इथे दवडला जातो तर खूप खूप धन्यवाद व्यक्त करत सामन्याला लगेचच आपण सुरुवात करूयात मित्रांनो. भरपूर मोठी प्रतीक्षा जी मात्र शिगेला पोहोचली होती ती प्रतीक्षा आता संपुष्टामध्ये आली आणि सुरुवात होते पहिल्याला अर्थात RPL 2026 ला जे खेळाडू वर्ग जे मायबाप रसिक त्याचबरोबर जे पाहुणे वर्ग आमच्या समोर जोडले गेले त्यांचे धन्यवाद व्यक्त करूयात आणि सर्वांना मात्र लगेचच घेऊन जाऊयात अर्थात RPL सीझन 1 रेसिडेन्शियल प्रीमियर लीगला. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे जे दोन पंच आमच्या समेत जोडले गेले त्या दोन्ही पंचांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. अतिशय देखणं अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते आज या मैदानावरती. खूप 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 सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठ त्याचबरोबर 8 शामियाने उभारले गेलेत आणि प्रत्येक शामियानाच्या समोर आपण पाहतोय की प्रत्येक टीमचा कटआउट इथे लागवला गेलाय. हंसध्वनी टायगर, वैभव लक्ष्मी ज्वेलर्स, मराठा वॉरियर्स, SB थंडर, ओरियन स्टार्स क्लब, भार्गवदादा 11, वैशाली 11 हे जे सर्व संघ आहेत या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. या सर्व संघ मालकांचं संघ नायकांचं त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी इच्छा दर्शवली याबद्दल त्यांचा देखील आपण धन्यवाद व्यक्त करूया. तो जरूर सुरुवात होते सामन्याला पंचांचा इशारा. हो यस सिग्नल आलाय ग्रीन. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो विकास यांना पहिला चेंडू सीझन 1 चा डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतो. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. शॉट वरती आहे बॉलर शिल्वेकर. पहिला चेंडू खोरात टाकला होता. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने चेंडू येतोय. अपेक्षा होती भावेशला की गणेश धाव कंप्लीट करतील परंतु गणेशने सांगितलंय भावेश थोडंसं संत गतीने होऊ दे सुरुवात कारण की 5 षटकांची मॅच आहे. 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहे. थोडीशी घाई अंगलटी येऊ शकते. पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलाय ऍज अ डॉट बॉल म्हणून सुरुवात खूप चांगली झाली. लाजवाब गोलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आखूड टप्प्याची लाईन होती. पंचांचा इशारा इट्स अ वाईड बॉल होता. एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव फलकावरती धावसंख्येचं खातं उघडलं जातं. श्री गणेशा झाला या संपूर्ण स्पर्धेतील धावसंख्येचा रणगतीचा देखील आपण पाहतो. श्री गणेशा कशा प्रकारे होते तो म्हणजे वाईटच्या प्रमाणात होतो. संपूर्ण हंगामामध्ये विकासने आपल्या जादुई गोलंदाजीच्या माध्यमातून कळंबोलीच्या मुख्य मैदानावरती आपली एक वेगळी दादागिरी दाखवली आणि विकास आता पुन्हा सज्ज झालाय. घरच्या मैदानावरती खेळण्यासाठी पडतो यावेळेस स्लॉग स्वीप भरवशा बॅटीमधून येतोय लांबलचक उत्तुंग माइटी हिट षटकार. या संपूर्ण स्पर्धेतील बॅटमधून आलेली धाव ही षटकाराच्या माध्यमातून हा एक विक्रमच म्हणावा लागेल की काय आणि सुरुवात झाली विक्रमांना अर्थातच भावेशच्या बॅटीमधून. काय फटका होता. क्लॉक स्वीपचा प्रतिम असा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय. फाईनच्या डोक्यावरून चेंडूला
खूप लांब खेळला गेला परंतु हलकासा ओव्हर पिच चेंडू ड्राइव्ह केला गेला लेफ्ट ड्राइव्ह एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू सरसावतोय बॅक टू बॅक दोन चांगले चेंडू आणि दोन्ही चांगल्या चेंडूंवरती दोन मोठे कडवट प्रहार चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार अप्रतिम अशी सुरुवात कदाचित गणेशने यासाठीच भावेशला सांगितलं होतं भावेश थोडासा संयम ठेव थोडीशी शांतता ठेव कारण की तुझ्याकडे क्षमता खूप मोठी आहे लंबी रेसचा तू घोडा आहेस आणि घाई तुझ्या अंगलटी येऊ शकते हा विश्वास जो दर्शवला गेला या विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी भावेश उलवेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते त्या फलकावरती आपण पाहतोय 11 धावा नोंदवल्या गेल्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडू 11 एक खरपूस असा समाचार घेणारी सुरुवात अगदी आपण पाहतोय सकाळ सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतायत षटकार आणि चौकारांनी आणि भावेश मात्र एवढंच सांगतायत स्वागत से करेंगे सबका स्वागत लीजिए विकास आपका यहाँ पर स्वागत किया जाएगा हा तो चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी अजून एक षटकार विकास सारख्या आक्रमक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आता हात खुले केलेत सकाळ सकाळच्या सत्रामध्ये भावेश कदाचित मॉर्निंग प्रॅक्टिस करून आलाय की काय असं म्हणावं लागेल क्रिकेट प्रती असलेली त्याची आत्मीयता क्रिकेट प्रती असलेलं त्याचं पॅशन वेळ आज त्याला पुन्हा एकदा एक वेगळ्या उंच स्तरावरती घेऊन जातोय ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना खेडूपाडा संघाकडून खूप चांगलं क्रिकेट त्याने दर्शवलं परंतु यावेळेस आपण पाहतोय आतिषबाजी थोड्याच वेळा आधी स्पर्धेच्या शुभारंभाला फटाक्यांची आतिषबाजी पाहिली आणि स्पर्धा सुरू झाली षटकार चौकारांची आतिषबाजी आता आम्हाला पाहायला मिळते काय अप्रतिम फलंदाजीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते भावेश उलवेकर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत आणि ऑटोमॅटिकली कळंबोलीमध्ये युट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध देखील होत आहे 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त 21 धावा धाव फलकावरती करावं तरी नक्की काय करावं डावखोर हाताचा एक चांगला गोलंदाज ज्यांनी संपूर्ण वर्षभर हंगामामध्ये चांगली गोलंदाजी केली नुकतंच केपीएलचं पर्व आम्ही पाहिलं तिथं देखील या गोलंदाजाने आपली एक वेगळी छाप सोडली आणि अशा चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये चांगली फटकेबाजी होते यावरून सर्व काही स्पष्ट आहे हे आरपीएल आहे याचा स्तर मोठा आहे इथे क्रिकेट देखील मोठंच पाहायला मिळणार ऑन साइडला फाईनला खेळला गेला फटका डीप फाईनच्या दिशेने चेंडू सरसावतोय अजून एक मोठा प्रहार 4 धावांसाठी चौकार पहिल्या षटकाचा झाला खेळ समाप्त 25 धावा धाव फलकावरती एक ब्रिलियंट स्टार्ट एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते अर्थात टीम हंसोदनी टायगर 11च्या माध्यमातून त्याचबरोबर आपण पाहतो की संपूर्ण 2 दिवस चालणारी क्रिकेटची स्पर्धा आणि या संपूर्ण 2 दिवस चालणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की फर्स्ट एड बॉक्स असेल किंवा आपण पाहतोय की जी आरोग्याची काळजी घेण्यासाठी जी टीम आमच्या समोर जोडली गेली आहे अर्थातच आपण पाहतोय टीम अपोलो हॉस्पिटल इथे उपस्थित झाली आहे त्यांची रुग्णवाहिका चला टीम मीटिंग नकोय मोठीजी टीम मीटिंग नकोय बघा टाइम काउंट करतोय आम्ही इथे टाइम आम्ही काउंट करतोय 9:50 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता आणि 9:55 झालेत प्लीज बघा 9:50 पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता याची आम्ही नोंद ठेवली होती त्यामुळे 30 मिनिटांचा तुमच्याकडे अवधी असणार आहे आणि 30 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला या पूर्ण सत्राला समाप्ती करायची बघा वारंवार आम्ही सूचना देतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला अतिरिक्त वेळ कृपया करून दौडू नका कारण की 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्तच करायचे जर अतिरिक्त वेळ तुम्ही घेत असाल तर तुमच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल नवीन षटक नवीन गोलंदाज नवीन पेशकश आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सुरेशजी मोहिते यांना आपण पाहू शकता हेडक्वार्टर एंड कडून ते सज्ज झालेत लांब लचक असा त्यांचा रनअप एक उत्कृष्ट ऑलराऊंडर या टीमचे संघनायक टीम आयकॉन आहेत आणि टीम आयकॉन वरती आता विश्वास दर्शवला गेलाय काय घडेल आणि काय बिघडेल येणारा वेळ भरपूर काय सांगेल परंतु सध्याच्या घडीला फलंदाजांचा राहिलाय बोलबाला अर्थात भावेश उलवेकर तुटून पडलाय या सर्वांवरती साला ओव्हर द विकेट सुरेश डिफेन्सिव्ह पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय गणेश यांचा गणेश शाहिरे या मैदानावरती विविध साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आवर्जून खेळत असतात एव्हरी संडे ते अवेलेबल असतात आणि या मैदानाचा भौगोलिक अभ्यास त्यांचा चांगला आहे आणि या सर्व गोष्टींचा ते फायदा कशा प्रकारे उचलतील परंतु एक चांगली गोष्ट मला पाहायला मिळते गणेश शाहिरे यांची की त्यांनी ओळखलंय
की भावेश चांगल्या लय मध्ये आहेत आणि जेवढे जास्तीत जास्त चेंडू भावेश खेळेल तेवढ्या जास्तीत जास्त धावा आपल्या पाहायला मिळते. परंतु यावेळेस बघा छेडछाड केली परंतु कारवाई होणार नाहीये. 4 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जाणार आहेत. डीप थर्ड मध्ये चेंडू सरसावलाय. 4 धावांसाठी भावेश उलवेकर थांबायचं नाव घेत नाहीये. सकाळ सकाळच्या सत्रामध्ये नक्की नाश्ता का भावेश उलवेकर हा सर्वाधिक मोठा प्रश्न पडलाय. चेंडू टाकावा तरी कुठे टाकावा, कारण की आलेला प्रत्येक चेंडू त्याला सीमा रेषा तो दाखवतोय. कधी षटकार तर कधी चौकार. मैदानाच्या चौफेर त्याची टोलेबाजी सुरू झाली आहे आणि भावेश उलवेकर नावाचं वादळ आता एक ब्रेकिंग न्यूज टीव्ही स्क्रीन वरती बनली आहे. पुढील येणारा सामना विनंती असेल वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 वर्सेस बोरला दादा 11. सॉरी माफ करा, शिव चॅलेंजर्स वर्सेस वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11. श्री चॅलेंजर्स वर्सेस वैभव लक्ष्मी ज्वेलर्स 11 आणि टॉस इनिंग ब्रेक मध्येच घेतलं जाईल याची दक्षता आपण बाळगायची. जानकर साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. त्यांचं देखील वेलकम करत असताना त्यांना घेऊन जाऊयात मैदानाच्या दिशेने. भावेश नावात वादळ सोसाट्याने वाहू लागले मैदानाच्या. संघाचा संपूर्ण स्कोर 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धीम्या गतीने ओळखलं होतं स्लॉग स्वीप ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू फरार होते सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार होतोय. या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडूचं मानधन खूप मोठे, कारण की 2 व्हीलर बाईक आहे आणि सकाळीच कदाचित आपण पाहतोय त्या 2 व्हीलर बाईकच्या दिशेने ठोकला हा षटकार. रात्री पाहिलेलं स्वप्न त्याला सत्यामध्ये उतरवत असताना भावेश उलवेकर तुटून पडला. 42 स्कोर कार्ड वरती 9 चेंडूंचा सामना करत असताना 40 धावा वैयक्तिक इथे ठोकल्यात भावेश उलवेकर यांनी. पहिल्याच मॅच मध्ये कमालीचा फटका, स्टायलिश अंदाज, नजाकत, सर्व काही आपल्याला पाहायला मिळते. ताकद, नदाकत यांचा सुनेरी संगम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मैदानाच्या आतमध्ये चाललंय तरी काय, प्रत्येक 10 खेळाडू इथे विचार करतायत. क्षेत्ररक्षण करण्याची संधी खेळाडूंना मिळत नाहीये, कारण की आता प्रेक्षक हेच खेळाडू बनलेत. प्रत्येक वेळी प्रेक्षकांकडे चेंडू जातोय, प्रेक्षक मैदानाच्या आत फेकतायत आणि आता प्रेक्षकच क्षेत्ररक्षक बनलेत. याचबरोबर अर्धशतक कंप्लीट होते. भावेश उलवेकर सर्वांना विनंती, पहिलीच मॅच, पहिलीच सत्र आणि पहिलं अर्धशतक. 11 चेंडूंचा सामना केलाय आणि 50 धावा कंप्लीट केल्यात. मला आता असं वाटतंय की युवराज सिंग याचा रेकॉर्ड तोडत असताना या मैदानावरती एक नवीन रेकॉर्ड लिहिलाय की काय. थोडंसं अवघड इंटरनॅशनल क्रिकेटवरती युवराज सिंग यांचं रेकॉर्ड तोडणं, परंतु त्याची बरोबरी आपण करू शकत नाही. परंतु या मैदानावरती नवीन रेकॉर्ड लिहिलाय. कळंबोली मधील हा सर्वात मोठा रेकॉर्ड मानला जाईल याची शंकाच नाहीये. चला टीम मीटिंग नकोय. तर नक्कीच आपण पाहतो आमच्या कॉम्पमध्ये श्रेयस फाळके आमचा ब्रेकफास्ट घेऊन आलेत. तर थँक्यू सो मच श्रेयस फाळके. वडील प्रचंड मोठी मेहनत घेतात आणि त्यांच्याच पाऊल खुणावरती पाऊल ठेवत आता श्रेयस देखील प्रचंड मोठी मेहनत घेतोय. प्रत्येक जण आपला खारीचा वाटा उचलून पाहतोय आणि श्रेयसने लावलेला हे हातभार नक्कीच या स्पर्धेसाठी खूप खूप अमूल्य आहे. थँक्यू सो मच श्रेयस. धन्यवाद व्यक्त करूयात. घेऊन षटकांचा झाला खेळ समाप्त. 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पहिल्याच या मॅच मध्ये
11 चेंडूंचा सामना केलाय आणि अर्धशतक आपल्या नावावरती. हवेमध्ये चेंडू असताना समोर टाकला होता, लेफ्ट ड्राइव्ह क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती सुरेश जज करतायत, कॅच कंप्लीट, विकेटचं पतन. पहिली मोठी सफलता, पहिलं मोठं यश टीम मराठा वॉरियर्सला. काय ब्रिलियंट स्टार्ट आपल्याला पाहायला मिळले. एक चांगली सुरुवात तुमच्या विजयाचा अर्धा टप्पा सुनिश्चित करते. गुड स्टार्ट इज हाफ डन असं आपण म्हणतो आणि हे आपल्याला पाहायला मिळालंय की काय असं म्हणावं लागेल. भावेशने काय सुंदर सुरुवात करून दिली. 11 चेंडूंचा सामना करत असताना आतिषबाजी त्यांनी दर्शवली. दिवाळी नाहीये, दसरा नाहीये, परंतु फटाक्यांची आतिषबाजी ही कशा प्रकारे केली जाऊ शकते क्रिकेटच्या माध्यमातून हे त्यांनी दर्शवले. आणि अर्धशतक कंप्लीट करत असताना हस्तांदोलन सर्व खेळाडूंबरोबर त्यांनी केलं आणि काय ते चित्र होतं, व्यंगम असं दृश्य. मला असं वाटतं की पीटीसीला आज सकाळीच काम लावलंय की काय केतन यांना, कारण की याची रील लवकरच व्हायरल होणार आहे पीटीसीच्या ऑफिशियल पेज वरती. आणि आज सायंकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला, इन्स्टा स्टोरीला भावेश उल्लेकरचं अर्धशतक मला आवर्जून पाहायला मिळणार आहे. या वर्षीच्या हंगामाला सुरुवात झाली आणि एक अर्धशतक आपल्या नावावरती ठोकले. विक्रमांना सुरुवात केली आरपीएलच्या पहिल्याच मॅच मध्ये. भावेश उल्लेकर ऑप्शन साठी जेव्हा टेबलवरती बसले होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळत होता. आतुर झाले होती स्पर्धा मला कधी खेळायला मिळेल. मोठा फटका यामध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, दूरवरती चेंडू, वन बाउन्स ओव्हर द रो, चेंडू फरार सीमारेषेच्या पलीकडे येतो 4 धावांसाठी. आरपीएल चौकार. अनिकेत आहेत का इथे? अनिकेत लाऊड अपील केली गेली पंचांकडे. रॉनी आलेत, नवीन फलंदाज रॉनित सिंग, डावकर हाताचा शैलीदार फलंदाज. नवज्योत 11 संघाकडून खेळत असताना संपूर्ण वर्षभरामध्ये तिने देखील आपली चांगली भूमिका बजावली. हंसुदिनी टायगर 11 संघाने त्याच्यावरती दर्शवलेला विश्वास आणि पहिल्या चेंडूवरती वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने ज्या प्रकारे त्याने बॅडमिंटन रॅक स्ट्रोक खेळला, एखादा हॅमर मारावा त्या प्रकारे हॅमर स्ट्रोक त्याने खेळला. 4 धावांची मोहर लावत असताना ज्या प्रकारे भावेशने सुरुवात केली होती वैयक्तिक खात्याला धावसंख्येच्या, त्याच प्रकारची सुरुवात रॉनितने देखील दाखवली. वरती चेंडू डाव्या साईडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू सरसावतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिली सिंगल भावेश नावावरती नोंदवतोय. तब्बल 12 चेंडूंचा सामना करावा लागला भावेशला पहिली सिंगल स्कोर कार्ड वरती अंकित करण्यासाठी. विक्रम वीर आहे, विक्रमादित्य आहे, विक्रमांचा राजा आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप त्याने सोडले. मागील 2-4 वर्षांमध्ये खेडूपाडा संघाला जे सुवीचे दिवस गवसले त्याच्यामध्ये भावेशचा देखील चांगला वाटा राहिलाय. एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सदैव चर्चेचा विषय असतो, परंतु यावेळेस लाऊड अपील यष्ट्यांच्या समोर सापडले. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज रॉनित सिंग इथे मात्र बहादूर तंबूच्या आश्रयाला. या षटकामध्ये नेवसे यांनी 2 फलंदाज बाद केलेत. कमालीची गोलंदाजी राहिली गोलंदाज स्वप्नील नेवसे यांची. सुंदर देखणी गोलंदाजी, जी गरज होती टीमला ती गरज इथे पूर्ण केली आहे. पहिल्या 2 गोलंदाजाच्या विरोधामध्ये जो सपाटून मारा पडला होता, डॅमेज कंट्रोलिंगचं काम कुठेतरी इथे गोलंदाज करतात की काय असं म्हणावं लागेल. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि या षटकामध्ये आपल्याला कमबॅक पाहायला मिळाला. अचूक टप्प्यांवरती सातत्याने केली गेलेली गोलंदाजी फलंदाजांना बाजून तर जरूर ठेवते, परंतु एक दबाव मात्र जरूर बनवते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास चौधरी. येणारा पुढील सामना एक विनंती असेल, प्लीज इनिंग ब्रेक होणार आहे त्यामुळे वेळेवरती उपस्थित राहायचं. ज्वेलर्स पहिला चेंडू कैलास इथे कॉन्फिडेंटली ड्राईव्ह करून काढतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक धाव जरूर मिळते. नुकतीच SCL सीझन 8 ची स्पर्धा पार पाडली.
इनामपुरीच्या मैदानावरती 3 षटकांचा होता खेळ समाप्त. 59 धावा धाव फलकावरती. इनामपुरीच्या मैदानावरती केपीसीच्या मैदानावरती स्पर्धा पार पाडली. SCL अर्थात सिरवी क्रिकेट लीग आणि कैलाशने काय जबरदस्त परफॉर्मन्स तिथे दाखवला होता. 59 धावा आहेत. 59 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. आणि तो आत्मविश्वास घेऊन कैलाश आता कळंबोलीच्या मैदानावरती कशा प्रकारे परफॉर्म करतील. 2 अव्वल दर्जाचे खेळाडू एकमेकांबरोबर चर्चा करतात. एकीकडे आपण पाहतोय कैलास यांना, दुसरीकडे आपण पाहतोय भावेश उल्वेकर यांना. एकाला सूर गवसला आणि दुसरा चांगल्या लय मध्ये आहे. तर काय घडेल हा सर्वाधिक मोठा प्रश्न असेल. परंतु 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 59 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ज्या गतीने धावा इथे गोळा केल्या जात आहेत याच गतीने जर का धावा आल्या तर कुठेतरी असं वाटतंय की 80-90 पर्यंत हा संघ जाऊन पोहोचतोय की काय. 19ची सरासरी इथे गाठली गेली. 19.33 ची इथे सरासरी गाठली गेली. सरासरी थोडीशी मोठी झाली याच्या शंकाच नाहीये. परंतु त्या गोलंदाजांना पाचारण करावं लागतील जे गोलंदाज या धाव फलकावरती धावसंख्येला थांबवतील. तेवढं सोपं राहणार नाहीये. या संपूर्ण मैदानावरती एक गोष्ट, विशेष कौतुकाची गोष्ट मला अशी आवर्जून पाहायला मिळते की प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 8 तथा प्रभाग क्रमांक 10 मधील जे आपले नगरसेवक आहेत त्यांच्या सर्वांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी तुम्ही प्रत्येक पोल वरती पाहाल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला नगरसेवकांचा हा कटआउट पाहायला मिळतोय. याच्या मागची धोरणं अशी आहे की यांनी जो विजय इथे आत्ताच ग्रहण केलाय, शुभेच्छा कदाचित या स्पर्धेच्या माध्यमातून हे कटआउट देतात की काय असं म्हणावं लागेल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती BM बिश्नोई आले आहेत. राऊंड विकेटचा मारा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू सरसावतोय. अलंग द कार्पेट चांगला फटका. थांबायचं नाव घेत नाहीयेत भावेश आणि थांबणार तो भावेश कसला. हाच एक मोठा आता विरोधकांची डोकेदुखी बनलाय. फटका चांगला होता. 4 धावा जरूर मिळत आहेत आणि या 4 धाव्याने धाव फलक खूप वेगाने पुढे सरसावतोय. 64 धावा धाव फलकावरती आल्यात. 2 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. 64 धावा धाव फलकावरती आल्यात. भावेश उल्वेकर वैयक्तिक 55 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. आतापर्यंत 13 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि 55 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. कैलास यांनी 2 चेंडूंचा सामना करत असताना 2 धावांचं योगदान. ऑन साइडला पुलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. वैशाली 11च्या कटआउटला मानवंदना दिलीये आणि हा चेंडू मात्र लॉफ करून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आतिषबाजी भावेश उल्वेकरची आतिषबाजी. पडलेला प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे तो धाडतोय. मला आता असं वाटतंय की एखादी शोध मोहीम घ्यावी लागेल ती म्हणजे भावेशच्या बॅटची. नक्की या बॅट मध्ये लावलंय तरी काय हा प्रश्न पडलाय. कारण की लागलेला प्रत्येक चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. ऑन साइडला फाईनला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतंय. देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. जगदाळे यांना आपण इन ऍक्शन पाहतोय. स्वतः संघ मालक आहेत. त्यांनी ओळखलंय की गोलंदाज मागडे पडले, क्षेत्ररक्षक आता काम करत नाहीयेत, मलाच आता कामाला लावावं लागेल. बॅटीचा आउटसाइड एज. प्रकाश यांच्यासाठी संधी होती. हातामधून कॅच निसटलाय. थोडेसे नाखुश आहेत गोलंदाज. महत्वाची विकेट होती. भावेश सारख्या महत्वपूर्ण खेळाडूची ही विकेट होती. विष्णू यांनी खूप चांगला चेंडू टाकला होता परंतु प्रकाशजी जगदाळे थोडेसे बीट झालेत. एफर्ट्स खूप चांगले होते प्रकाश यांचे. प्रयत्न खूप जिकरीचे होते. शेवटच्या क्षणी चेंडू हाताला स्पर्श होतोय भूमीला दान होत असताना. हॅलो 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 तर जरूर आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने जाऊयात. 73 धावा धाव फलकावरती आल्यात. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 73 धावा या धाव फलकावरती आल्यात.
हॅलो हॅलो. चला चला टीम मीटिंग नकोय. बघा मी टायमर चालू केलेला होता. 9:50 ला पहिला चेंडू डिलिव्हर झाला होता आणि वेळ हे सांगतायत की तुम्ही अतिरिक्त वेळेच्या दिशेने सर्व्हाइव्ह करताय. चला शेवटचे काही मिनिटं शेष आहेत. धाव फलकावरती आपण पाहतोय 73 धावा अंकित केल्या गेल्या. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. कमालीची फलंदाजी भावेश उलवेकर यांची पाहायला मिळते. मला आता असं वाटतंय की बाईकचं स्वप्न पाहिलं भावेशचं ते स्वप्न पूर्ण होतंय की काय. कारण की ज्या प्रकारे त्याने सुरुवात केली आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये 64 धावा ठोकल्यात 16 चेंडूंचा सामना करत असताना. 73 धावा फलकावरती शेवटची षटक घेऊन येतात गोलंदाज. आपण पाहतोय स्वप्नील नेवसे. पुन्हा एकदा डावखुरा हाताचा विकल्प इथे वापरला गेलात. तर बघूयात हा डावखुरा हाताचा विकल्प. अनिकेत एक मिनिट. तर या सामन्याला सुरुवात झाली आहे. थोडं कमी तुम्हाला. हॅलो 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 माइक टेस्ट. येस हॅलो 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 हॅलो. 74 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत आणि 5व्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. स्वप्नील नेवसे शेवटचं षटक हाताळतात. स्लो ओव्हरचं हे षटक असणार, हाणामारीचं षटक असणार. भावेश ज्या गतीमध्ये फलंदाजी करतात. नवीन फलंदाज आतमध्ये मित्रांनो आलेले आहेत कैलास चौधरी. तर अतुल आलेत नवीन फलंदाज. अतुल बागल मंगेश बागल यांचे बंधू आहेत आणि पहिल्या चेंडू ऑन साइडला खेळत असताना डीप मध्ये चेंडू सरसावतो. खूप वेगाने 2 धावा कंप्लीट करतात. बघा भावेशचं देखील कौतुक करावं लागेल कारण की भावेश नाही घेऊ शकला असता परंतु भावेशने ओळखले की धावा येणं गरजेचं आहे आणि जर 2 धावा असतील तर पहिलं देखील तेवढंच गरजेचं आहे. ही खेळ भावना ही खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये ठासून भरणं गरजेचं आहे. 76 धावा फलकावरती पाहायला मिळतात 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. स्वप्नील नेवसे राऊंड विकेट आउट साइडला खेळण्याचा प्रयत्न. हॅमर केला चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू पळून जातो. खूपच अच्छे क्षेत्ररक्षक पूर्णपणे बीट. हवाल डील होता. चेंडू थांबणार नाहीये. सीमारक्षक पलीकडे जातोय. इथे येतो 4 धावांसाठी चौकार. काय कमालीची फलंदाजी आहे. 80 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गतीने सुरुवात केली होती त्याच गतीने अंत देखील करायचा आहे. एकाला काढावं आणि दुसऱ्याला बाहेर, एकाला झाकावं दुसऱ्याला बाहेर काढावं अशा प्रकारची परिस्थिती हंसुदिनी टायगर 11 झाली की काय असं म्हणावं लागेल. भावेश आणि भावेश नंतर आता अतुल दोन्ही फलंदाज तटून पडलेत विरोधकांवरती. फटका सुंदर होता. फटका देखणा होता परंतु डिस्टन्स कव्हर करता आला नाही. गाठायचं होतं अंतर परंतु उंची गाठतो आणि काय कॅच पकडला. कौतुक करावं लागेल. नाव काय नाव क्षेत्ररक्षकाचं नाव कॅच कोणी कंप्लीट केले. शैलेंद्र बर्गे यांनी हा कॅच कंप्लीट केला. खूप चांगला कॅच होता शैलेंद्र बर्गे यांचा. बघा प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण की सायकल ठेवल्या गेल्या, बॅट ठेवली गेली, ट्रॉफीज ठेवल्या गेल्या आणि प्रत्येकाला उचित त्याचं ते इनाम मिळालं पाहिजे, पारितोषिक मिळालं पाहिजे. हीच एक मनशा असणार आहे. डॉट बॉलचा इशारा इथे येतोय. फलंदाज इथे मात्र बीट होतोय. नवीन फलंदाज चला नाव कळवायचं. आय थिंक अमोल आले. अमोल सरडे लेदर बॉल क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. याच मैदानावरती आरपीएलच्या खूप मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं त्यांचं क्रिकेटचा अभ्यास मी पाहिला. थोडंसं बाहेर निघतोय. वेगळ्या पद्धतीने बेट केली. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 17 होता समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती येतात 80 धावा. 81 धावांचा भला मोठा आव्हान टीम मराठा धावांसाठी झालाय. हा सर्वात टायगर 11. पुढील मॅच आणि पुढील मॅच साठी आम्ही विनंती केली होती श्री वर्सेस वैभव लक्ष्मी ज्वेलर्स. प्लीज चला त्यासाठी या. प्लीज चला 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 त्यासाठी यायचं. जर आला असेल तर उपस्थिती दर्शवायची. व्यासपीठावरती पाहते की आपण आदरणीय रामदासजी शेवाळ साहेब यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आयोजकांबरोबर ते देखील चर्चा मसलत करतात. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व जे सातत्याने समाजासाठी झटतंय, विविध समाज उपयोगी कार्यक्रम करतोय आणि या कामगिरीला विकासाच्या दिशेने कशा प्रकारे घेऊन जाता येईल याच्यासाठी सर्वतोपरी त्यांचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. आता भार थोडासा वाढला, आता पदरावर थोडासा
आणि श्री चॅलेंजर्स सर्व विनंती असेल यायचे आपण व्यासपीठावरतीच आपण टॉस देखील करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन शेवटचा अंतिम कॉल असेल. जर का नाही आला तर धावसंख्या आपला षटकांची संख्या कमी केली जाईल. हंस आणि टायगर 11 संघ देखील आपण पाहतो डिसिप्लिन शिस्तबद्धपणे अगदी लहान मैदानाच्या आतमध्ये येतात. हे वेगवान दृश्य पाहिल्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा सर आपल्याला कळतो. ही स्पर्धा कितपत खेळाडू आपल्या आवडीची राहिली आणि त्यांच्या मनामध्ये स्पर्धेला घेऊन किती उत्कंठ आहे हे सर्व काही ते दर्शवतो. मंगेशजी साळुंके इथे आलेले आहेत. ते श्री चॅलेंजर्स ते कप्तान आहेत. वेलकम असेल मंगेशजी साळुंके तुमचं. वैभव लक्ष्मी ज्वेलर्स अजिंक्य आय थिंक आवाज जात असेल तिथपर्यंत. तर सर्वप्रथम व्यासपीठावरती उपस्थित अध्यक्ष ते पुणे महानगरपालिका नगरसेवक रामदासजी शिरासर यांचा व्यासपीठावर उद्घाटन सोहळा पार पडत असताना आपण जे दृश्य पाहिले याबद्दल धन्यवाद व्यक्त करत असताना त्यांचा आपण सर्वप्रथम स्वागत सन्मान पार पाडू. मी विनंती करेन शहाजी गायकवाड साहेबांनी की आपल्या शुभास आपण रामदासजी शिरासर यांचा विशाल साहेब आपण देखील यायचे. शहाजी साहेबांच्या विशाल साहेबांनी विनंती असेल की आपल्या दोघांच्या शुभास आपण रामदासजी शिरासर यांचा स्वागत सन्मान पार पाडायचा. स्वागत आणि हात राहा जिव्हाळा, स्वागत आणि हात राहा जिव्हाळा तुमच्या पदस्पर्शाने पहिल्यांदा झाला आजचा हा सोहळा. साहेबांसाठी धन्यवाद व्यक्त करत खऱ्या अर्थाने ही पोच पावती देखील साहेबांच्या स्वागतासाठी कमी पडेल की काय, परंतु सदैव 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 अगदी तळागाळातील प्रत्येक जनतेबरोबर ज्यांनी मात्र एक वेगळी नाव राहिली अगदी लहानांबरोबर लहान मोठ्यांबरोबर मोठ्या आणि प्रत्येकाबरोबर मित्र म्हणून राहिलेला चेहरा आज आपण पाहतो. या संपूर्ण स्पर्धेसाठी मार्गदर्शन बरं पाहिलं. या संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना ज्यांनी मात्र अमूल्य मार्गदर्शन आपल्याला दिलं तर त्या संपूर्ण स्पर्धा पार पाडत असताना ज्या अडी ज्या अडचणी होत्या त्याच्यावरती पूर्ण निर्णय मिळाला आणि संपूर्ण स्पर्धा थाटामाटामध्ये यशस्वीरित्या आणि प्रशासनाच्या नियमावलींचं पालन करतच इथे पार पाडायचे हे त्यांनी खंबीरपणे सांगितलं. अर्थात जिल्हाध्यक्ष शिवसेना तथा नवनिर्वाचित नगरसेवक पुणे महानगरपालिका आदरणीय रामदासजी शिरासर यांचा आता स्वागत सन्मान तथा धन्यवाद आभार प्रकटनाचा कार्यक्रम आपण जरूर पाहतोय. मान्यवरांचा धन्यवाद, आयोजकांचा धन्यवाद. संभाजी डोळे साहेब आमच्या समोर जोडले गेले. मी नारायण शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभास आपण डोळे साहेबांचा देखील स्वागत सन्मान पार पाडायचा. उपशहर प्रमुख तथा रामदास शाळा प्रतिष्ठान उपाध्यक्ष पिलाना साहेब यांच्या शुभास डोळे साहेबांचा देखील स्वागत सन्मान पार पाडण्याचा काही इष्ट नागरिक देखील आमच्या समोर जोडले गेले आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. याबद्दल नक्की डोळे साहेबांचा देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. मी महेश यांना देखील विनंती करेन की आपण पुढे यायचं. आपला देखील इथे आपण आम्ही स्वागत सन्मान पार पाडणार आहोत. महेशजी देखील आपण पुढे यायचंय. मी नारायण शेठ यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास महेशजी यांचा देखील आपण स्वागत सन्मान पार पाडायचंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की महेशजी यांचं देखील आपल्याला अमूल्य असं सहकार्य लाभलं. तथा आपण पाहतो की गेली 20-25 वर्ष कळंबोली शहरामध्ये एक उत्कृष्ट व्यावसायिक म्हणून ज्यांनी आपली ख्याती प्राप्त केली, यशस्वी मराठी उद्योजक म्हणून ज्यांना पाहिले गेले अर्थात महेशजी यांचा देखील एक स्वागत सन्मान इथे पार पाडला जातो. धन्यवाद साहेब. टीट फॉर टॅट तुम्ही देखील शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती, आम्ही देखील करू शकतो हे सुरेश मोहिते सांगतात. आणि या मैदानावरची सर्वात मोठी रन मशीन आहे आणि या रन मशीनला थांबवणं थोडंसं अवघड आहे. कैलास चौधरी यांचा पहिला चेंडू ओव्हर पिच ऑन साइडला 6 धावांसाठी. राहुल साहेब वैशाली वाईन्सचे सर्वे सर्वा राहुल साहेब यांचा देखील इथे स्वागत सन्मान पार पाडला जातो. मी श्रीकांतजी फाळके साहेब अर्थातच रामदास शाळा प्रतिष्ठान अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्रीकांतजी फाळके साहेबांना विनंती केली की राहुलजी यांचा देखील आपण स्वागत सन्मान पार पाडायचा.
फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक संघ मालक मराठा वॉरियर्स प्रकाशजी जगदेव यांच्याकडून. काय कमालीची सुरुवात इथे केली आहे. तोडफोड सुरुवात म्हणावं लागेल. टॉस आपण कंप्लीट करूयात. वेळ आपल्याकडे. मी शेवाळे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण येणारी पुढची मॅच त्याचा टॉस इथे कंप्लीट करायचा आहे. एकीकडे अजिंक्य, दुसरीकडे मंगेश साळुंके, एकीकडे अनुभव, एकीकडे एक मोठा स्टार खेळाडू. बॅटल खूप मोठं आहे आणि टॉस मात्र केला जातो रामबाजी शेवाळे साहेबांच्या शुभास्ते. वैभव लक्ष्मी 11 वर्सेस श्री चॅलेंजर्स ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच लाईव्ह. थोडंसं इकडे फोकस करायचं. मोरे साहेब थोडं काम वाढवतो तुमचं. यस, स्क्रीनवरती आपण पाहू शकता दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस इथे केला जातो. हे टेल कोण होता? मंगेशजी इथे टॉस जिंकलेत. मंगेशजी काय निर्णय असेल? निर्णय आम्ही थोड्या वेळाने सांगू, कारण आमची टीम अजून पोहोचली नाहीये सगळे, त्यामुळे डिसिजन घेऊन आम्ही नक्की सांगू. पण आमचा प्रयत्न असेल की पहिली बॅटिंग घेऊन आम्ही जास्त रन करण्याचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. जास्त वेळ घेत नाही कारण की मॅच चालू आहे आणि दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा देत. मंगेश जी अर्थात श्री चॅलेंजर्सने टॉस जिंकलाय. निर्णय लवकरच ते कळवणार आहेत. मधुसूदन कुडाळे साहेब आमच्या समेत जोडले गेलेत. मी साहेबांना विनंती करेन की आपण पुढे यायचं. मी बाळासाहेबांना विनंती करेन की आपले शुभास्ते आपण कुडाळे साहेबांचा देखील स्वागत सन्मान पार पाडायचा आहे. बाळासाहेब अर्थातच रामदाजी शेवाळे साहेब यांचे खंड समर्थक, विश्वसनीय समर्थक आणि आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती मोदीजी कुमार साहेब यांचा स्वागत सन्मान पार पाडण्यात येतो. त्याच्यानंतर मुरलीधर खताळ साहेब आपण ज्येष्ठ नागरिक या परिसरातले. मी शहाजी व्यापार साहेबांना विनंती करेन की आपले शुभास्ते आपण खताळ साहेबांचा देखील स्वागत लावतोय. पाहुण्यांना याबद्दल दिलगिरी जरूर व्यक्त करतोय, परंतु व्यासपीठाची गनिमा पाहता व्यासपीठावरती उपस्थित जे ज्येष्ठ श्रेष्ठ हे जे नागरिक आहेत यांचं स्वागत सन्मान करणं ही आपली प्राथमिकता आहे. या म्हणूनच की आपण पाहतोय की आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा इथे स्वागत सन्मान पार पाडला जातोय. धन्यवाद. खूप खूप आभार. खूप खूप आभार तुम्ही बसवलेल्या उपस्थितीसाठी. न बघता तिथे चला पहिल्याचा विषय. हॅलो 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 हॅलो. ओके ओके. तर पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त आणि 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अनिकेत अनिकेत पाटील. पाटील
जाऊयात मैदानाच्या दिशेने. भलं मोठं आव्हान, भला मोठा टार्गेट इथे सेट केला गेला होता आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना दमछाक वॉरियर टीमची आणि पूर्णपणे आपण पाहतोय की थोडेसे खांदे टाकले की काय असं म्हणावं लागेल. एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न सुरेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये जरूर करतायत, परंतु सुरेश मोहितेचं विकेटवरती टिकणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच गरजेचं असणार आहे की सहकार्य खेळाडूंनी त्यांना थोडीशी साथ देणं, एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी जर का मैदानाच्या आतमध्ये झाली, एका एंडने स्ट्राईक रोटेशन आणि दुसऱ्या एंडने जर का तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली तर हो यस या धावांचा देखील पाठलाग होऊ शकतो आणि सुरेश मोहिते जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या गोष्टी होऊ शकतात. बावीस धावा धाव फलकावरती मोर द विकेट. नवीन फलंदाज स्वप्नील नेवसे, भावेश आलेत. पहिला चेंडू भावेश यांचा हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. एक वेगळ्या अंदाजने एक वेगळ्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने जातोय जिथे आपण सिंगल जरूर मिळेल. बघा स्वप्नील यांनी ओळखले की सुरेशला आपल्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे आणि जेवढे जास्तीत जास्त चेंडूंचा सामना सुरेश करतील तेवढे जास्तीत जास्त धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इक्वेशन जर का सांगायचं म्हणलं तर चेंडू शेष आहेत 21, आवश्यकता असणार ती म्हणजे 58 धावांची होऊ शकतात. बघा भावेश यांनी 11 चेंडूंमध्ये 50 केलेत आणि सुरेश त्याहून अधिक मातब्बर फलंदाज आहे आणि क्षमता त्याच्याकडे देखील आहे, परंतु या गोष्टी होणार का? हो 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 हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक गणेश, जिथे गणेश तिथे चूक नाहीये. कॅच कम्प्लीट, मोठा कॅच. प्रेशर पाहतोय गणेशच्या चेहऱ्यावरती, भरपूर काय सांगतोय. सुरेश मोहितेला बाद करणं गरजेचं होतं आणि हो यस मित्रांनो, भावेश उल्वेकरला योग्य वेळेवरती योग्य एंड कडून आणलं गेलं. फिरकीचं अस्त्र अचूक टप्प्यावरती पडलं आणि फलंदाज सुरेश मोहिते हतबल लाखो शांत डगआउटच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रदीप आहिरे आलेले आहेत. अजून एक प्रदीप आहिरे आलेले आहेत. अजून एक बॉक्स क्रिकेट खूप चांगले खेळतात. ओरम क्रिकेटमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी कशी लावायची, वेळेवरती षटकार चौकार लावणं, ऍक्सेलरेशन चेंज करणं, गिअर चेंज करणं, या सर्व गोष्टी प्रदीप यांना माहिती आहेत. या गोष्टींचा वापर केला जाणार का? परंतु या वेळेस अप्रतिम चेंडू, कम्मालीचा चेंडू, ब्युटिफुल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा कसा काटा बदलतोय, हातामध्ये चेंडू जातोय. यष्टी रक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय. स्टंपिंगचा इथे मनसुबा जरूर होता. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित यशस्वी षटकाचे होते सांगता आणि या षटकामध्ये आपण पाहतोय की फक्त आणि फक्त भावेशने 1 धाव दिली, 2 विकेट घेतले. गोल्डन ओव्हर, अप्रतिम षटक भावेश उल्वेकर यांचं. श्री चॅलेंजर्स टीमने पहिली बॅटिंग घेतली. अमोलजी जरे, विशालजी ढोले यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे, श्री चॅलेंजर्स. चला टीम मीटिंग नकोय मित्रांनो, प्लीज 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 चला लवकर सुरुवात करायची. 5 षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक कैलाशांचं थोडंसं महागडं पडलं होतं, परंतु भावेशने लगेच स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला आणि पुन्हा एकदा सांगितलं की हो यस मी आहे भावेश उल्वेकर आणि मी या टीमचा आयकॉन आणि कॅप्टन आहे आणि माझी भूमिका काय आहे हे दर्शवलंय. अगदी कॉम्बॉक्सच्या समोर आपण पाहतोय की अमोलजी सरडे यांना स्कोर आहे 23. चेंडू उर्वरित आहेत 18. आवश्यकता असणार आहे 58 धावांची. 18 बॉल 58. यस बॅटिंगचा कॉल असणार आहे श्री चॅलेंजर्स टीमचा. मंगेशजी आमच्यापर्यंत हा इशारा दर्शवत आहेत. तर टीम वैभव लक्ष्मी ज्वेलर्स, चला आपल्याला सज्ज राहायचे फिल्डिंगसाठी.
तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गणेश आहिरे यांना पाचारण केले गेले. वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील तिसरं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज झालेत गणेश आहिरे. आज गणेशजी आहिरे यांची बॉलिंग देखील पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की पंकजी सूर्यवंशी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. गणेश आहिरेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. चेंडू हवेमध्ये असणार आहेत. बघूया ती 500 रुपयांची धनराशी मिळेल का. चेंडू हात निसटलाय. संधी निर्माण झाली होती विकेट घेण्याची. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. तिसऱ्या पंचांसाठी कॉल दिला गेलाय. तो जरूर रहिवाशी प्रीमियर लीग अर्थात RPL 2026 तमाम क्रीडा रसिकांचं इथं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. पंचांचा इशारा नॉट आउट येतोय. पंच कॉन्फिडंट होते परंतु पंचांनी इथे इशारा दर्शवला तिसऱ्या पंचांसाठी आणि तिसऱ्या पंचांनी लगेच भूमिका दर्शवली. हो इट्स अ नॉट आउट आहे. तर जरूर आपण पाहतोय लक्ष खूप मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना उर्वरित समीकरण आवश्यकता. प्रदीप आहिरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी पंकजी सूर्यवंशी यांच्या 500 रुपयाचं पारितोषिक. भाऊ वर्सेस भाऊ. एकीकडे मोठा भाऊ तर दुसरीकडे छोटा भाऊ. बॅटिंग करतोय मोठा भाऊ आणि गोलंदाजी करतोय छोटा भाऊ. नक्की इथे 500 रुपयांचं पारितोषिक जाणार कुणाला. राऊंड द विकेट गणेश आहिरे. लोअर फुटॉस वेगवान चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू संपर्कामध्ये येत नाहीये. एक पेक्षा जास्त काही नाहीये. खराब कॉल. चुकीचा कॉल. गरज नव्हती. गरज नव्हती. गरज नव्हती. प्रदीप थोडेसे घाई करतायत. फलंदाज रनआउटच्या माध्यमातून होतील बाद. टीमला मिळतं यश. सांघिक कोट्यामध्ये 25 या धावसंख्येवरती प्रदीप आहिरे रनआउट होऊन तंबूच्या आश्रयाला. बघा कदाचित गणेश आहिरे हा रनआउट रोखू देखील शकले असते परंतु त्यांनी प्रदीप यांना आउट केले. मला आता असं वाटतंय की मोठ्या छोट्या घरात काय घेणार नाही. राग कुठेतरी निघेल. अगदी म्हणलं जेव्हा तेवढा राग असायचा की दिवसभर आपण एकमेकांशी बोलायचो नाही. परंतु क्रिकेट हे असं मंच आहे तिथे या सर्व गोष्टी आपल्याला विसराव देखील लागतात. अतिशय सुंदर देखणं चित्र भिंगम आपल्याला मिळते. फक्त आणि फक्त क्रिकेट पुरती ही स्पर्धा मर्यादित न राहता तमाम युवकांना एकत्रित आणणारी ही क्रिकेटची स्पर्धा राहिली आहे. या परिसरामध्ये जो युवा वर्ग आहे ज्याच्याकडे गुणवत्ता खूप चांगली आहे क्रिकेटची क्षमता खूप चांगली आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मला देखील एक मोठी क्रिकेटची स्पर्धा खेळायची. त्या सर्व गोष्टींची पूर्तता करणारी या परिसरातील या विभागातील सन्मानाची आणि अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा जर कुठली असेल तर ती म्हणजे रहिवाशी प्रीमियर लीग 2026. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका जरूर होता. नो मॅन रिजन मध्ये चेंडू लँड झालाय. भावेश खूप वेगाने चेंडूवरती गेले होते. रनआउटची संधी. फेकी खूप चांगली आहे. क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार पाहायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बिश्नोई आलेत नवीन फलंदाज. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत बिश्नोई. संधी मिळाली आहे त्यांना फलंदाजी करण्याची तर बघूया त्या संधीचा कितपत ते फायदा उचलतील. गणेश आहिरे चांगली गोलंदाजी चालली आहे. आतापर्यंत त्यांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. ही चांगली बाब. लेग स्टिक वरती मारा करण्याचा प्रयत्न. खूप वेगाने चेंडू सरसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. सॉरी पंचांचा इशारा व्हाईट बॉल येतोय. समीकरण थोडंसं फेरबदल होत आहे. 13 चेंडू 53 धावांची आवश्यकता असेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला 22 ची फलंदाजी आठवावी लागेल
ज्या प्रकारे भावेशने पहिल्या सत्रामध्ये सडेतोड सुरुवात केली होती, धूम धडाका दाखवला होता, त्याच प्रकारे धूम धडाका दाखवावा लागेल. चांगला चेंडू धीम्या गतीने या चेंडूला डिलिव्हर केले गेले. डॉट बॉलचे होते सांगता 28 धावा धावफलकावरती. समीकरणामध्ये फेरबदल. येणारे चेंडू 12, आवश्यकता असेल 53 धावांची. 53 रन्स रिक्वायर्ड. आय थिंक गणेशचं षटक संपलंय आणि भरपूर सारे खेळाडू वर्ग आता मैदान सोडून चाललेत. म्हणजे स्पेशली गणेश यांची पाहण्यासाठी क्रीडा रसिक आले होते आणि त्यांनी मात्र आता ओळखलंय की गणेशचा संघ जवळजवळ सुनिश्चित करतोय की काय आपला विजय, आणि आता लगेचच आपण पुढच्या कामाला लागूया म्हणून काही क्रीडा रसिक आता पुढच्या कामाकडे निघून गेलेत. परंतु या मॅच वरती टीम हंसुद आणि टायगर 11 दबाव बनवलाय. तर अगदी शॉर्ट फाईनला सचिन बोराट आहेत, जे स्वतः संघ मालक आहेत या संघाचे, आणि चेहऱ्यावरती भरपूर आनंद असणार आहे त्यांच्या, कारण की जेव्हा ऑप्शन साठी बसले होते आणि त्यांच्या वरती जेव्हा मला भागला त्यावेळेलाच आम्ही ओळखलं होतं की हा दांडगा होणार आहे, हा संघ मजबूत होणार आहे. आणि सचिन यांना पहिल्याच मॅच मध्ये ज्या प्रकारे आगीकूच केली, वर्चस्व निर्माण केले, चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ना ते भरपूर काय सांगून जाते. भावेश उल्वेकर पुन्हा एकदा डॉट बॉल डिलिव्हर करतात. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट डिलिव्हर केले गेले. भावेश यांच्या विरोधामध्ये खडे खडे खेळणं हे तुमच्या अंगलटी येऊ शकतं, आणि बिश्नोई यांना अक्षरशः चारोखाने चित केले. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव जरूर मिळते. सुटकेचा निश्वास सोडला अंदाजाने की ऍटलिस्ट एक बॉल मी बॅटीला लावलाय. भावेश यांचा सिंगल जरूर मिळते. समीकरणामध्ये फेरबदल. 9 चेंडू 52 धावांची आवश्यकता. 9 चेंडू सॉरी 52. रिओसिप खेळण्याचा प्रयत्न मध्ये येत नाहीये. कदाचित बेल्स डिसमिस. फलंदाज स्वप्नील देखील भावेशला मिळते अजून एक मोठी सफल. हॅलो हॅलो चेक. एकोणतीस धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. तर भावेश उल्वेकर पुन्हा एकदा एक चांगल्या षटकाची ते सांगता करतायत. 2 षटकांचा त्यांनी आतापर्यंत कार्यक्रम पूर्णत्वाला आणलाय, आणि या 2 षटकांमध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट घेतलेत. क्या बात आहे, लाजवाब, बेमिसाल. भावेश उल्वेकर नावाचा हा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमधील अव्वल स्थानावरती जाऊन पोहोचला याच्यात शंकाच नाहीये. त्याचा खेळ, त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी, त्याचं क्षेत्ररक्षण, सर्व काही इथे आपण पाहतोय की मान्यवर तू कॉमेंट्री कर. हॅलो. किती राऊंड थोडा कमी होऊ शकतो. किती लागतात? मी काय म्हणलं, बॅट्समन पडे कोणीतरी उभा राहा बॅट्समनच्या इथे, आणि फक्त तिथपर्यंत आवाज नाही, नाही, ऐकायचा एवढं आहे. कळतं की थोडा अजून तू बोल तू स्कोर चालू ठेव. हॅलो हॅलो हॅलो. माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हा आय थिंक हा बरोबर आहे. हॅलो हॅलो माईक टेस्ट. हॅलो 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 हॅलो. तर थँक्यू अनिकेत. आणि मी मान्यवरांचा देखील धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचा देखील आभार व्यक्त करत असताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. राऊंड द विकेटचा मारा, लोअर फुटर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून ओव्हर दी रो प्रेक्षकांमध्ये 4 धावांसाठी आलाय देखना चौकार. येस थोडासा उशीर जरूर झालाय परंतु येणारे चेंडू असतील 2, आवश्यकता असेल ती म्हणजे 42 धावांची. प्रचंड मोठं लक्ष, प्रचंड मोठा टार्गेट इथे सेट केला गेला होता आणि या धावसंख्येचा हॅलो 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 हॅलो. तर शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती येते सिंगल आणि याचबरोबर आपण पाहतोय की पहिला सामना जिंकला हंस टायगर 11 संघाने. सचिन झालेत खुश, संघ मालक खुश.